त्या महिलेचं प्रेम प्रकरण होतं आणि तिने ज्याच्यासोबत तिचं काय गुटरगू चालू होतं त्याच माणसाला सांगून, म्हणजे त्या तिच्या प्रियकराला सांगून त्या नवऱ्याचं ह्या 2-2, 3-3 लेकरं झालेल्या बायका लेकरांना सोडून पळून येत आहेत. काय यांनी लफडे लावलेत करणं यांचं यांना माहिती. कुठल्या गोष्टीवर प्रेम करताय तुम्ही? त्याला प्रेमाची व्याख्या देताय तुम्ही. परवा एका पोलीस स्टेशन मधनं फोन आला होता. त्या बाईपेक्षा 7 वर्षांनी लहान मुलासोबत त्या बाईने लफडं केलं. 7 वर्षांनी लहान मुलासोबत. महिला आयोग जसा तुम्ही स्थापन केलाय ना, तसा पुरुष आयोग सुद्धा स्थापन करावा. पुरुषांनी कुठं जायचं मदत मागण्यासाठी सांगा. बिथरल्यात बायका, इतक्या बिथरल्यात ना, तुम्हाला सांगते. खरं तर मुलींची संख्या कमी आहे, मुलं बिथरायला पाहिजे, त्या बायकाच बिथरल्यात. काय चाललं महाराष्ट्रामध्ये, काय चाललंय, कुणाचं कुणाला भय राहिलं नाही. दिवसा ढवळ्या आमदारांच्या मामांना नेलंय, किडनॅप करून नेलंय. आमदारांचा मामा जर सुरक्षित नाही तर आपल्या जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपली संगीताताई वानखेडे. आणि या बोलू जरा, कसे आहात सर्व? मजेत ना असायलाच हवे. जे पुण्यामध्ये मर्डर प्रकरण झालं होतं, अपहरण आणि मर्डर, ते पुण्याचे आमदार आहेत, त्यांच्या मामाचं प्रकरण होतं ते. आणि म्हणजे ते योगेश अण्णा टिळेकर. तर ह्यांच्या मामाचं अपहरण झालं होतं आणि त्यानंतर त्यांचं मरण्यात आलं होतं. तर ते जे मर्डर ते प्रेम प्रकरणातनं झालं असं स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या मामी आहेत योगेश टिळेकर, यांच्या मामींना सुद्धा अटक झालेली आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे. त्यांच्या मामीनेच त्यांची सुपारी दिली होती आणि त्यांचं अपहरण करून मर्डर होतं. तर काय होतं माहिती का, की आपल्याला खरंच काही माहिती नसतं. आणि आता मला सांगा, ह्याला सरकार काय करणार? याला सरकार जबाबदार आपण असं कसं म्हणायचं बरं? सांगा ना मला तुम्ही. की आता म्हणजे आमच्या चाकणमध्ये सुद्धा अगदी अशीच घटना घडली होती की त्या महिलेचं प्रेम प्रकरण होतं आणि तिने ज्याच्यासोबत तिचं काय गुटरगू चालू होतं त्याच माणसाला सांगून, म्हणजे त्या तिच्या प्रियकराला सांगून त्या नवऱ्याचं मर्डर केलं. अगदी कितीतरी एकर जमीन होती तिच्याकडं, कितीतरी एकर जमिनीची मालकीन होती. मला एक कळत नाही, या बायका लफडे करायची बाई सोडून द्या त्या नवऱ्याला. जाग माय, तुम्हाला काय करायचं? का जीवानं घालवताय एखाद्याला? आता त्या जेलमध्ये गुटरुगू कर म्हणावं. खुशाल माई, काय हिंमत वाढली बायकांची, काय यांच्या हिमतीला दाद द्यावी की या लफड्यासाठी यांनी काय म्हणजे अंधाधुंद झाल्यात ह्या, की अक्षरशः भयंकर परिस्थिती चालली, भयंकर. बघा ना, एकतर ते नवरे फाशा घेतात, जीव देतात, आत्महत्या म्हणजे त्याचा जीव संपवतायत, त्यांना अगदी त्यांचा जीव गमवायला प्रवृत्त करतायत. अन्यथा जर त्यांनी त्यांचा जीव नाही गमावला तर या बायका सुपारी देऊन त्यांना संपवून टाकतात. एवढं वाईट प्रकरण. आणि एवढं नाही, खरं सांगते मी तुम्हाला, जसं महिला आयोग आहे ना, तसं पुरुष आयोग सुद्धा होण्याच्यासाठी खरंच याच्यासाठी पुढाकार सरकारने घ्यावा. पुरुष आयोग सुद्धा व्हायला हवा. महिला आयोग जसा तुम्ही स्थापन केलाय ना, तसा पुरुष आयोग सुद्धा स्थापन करावा. पुरुषांनी कुठं जायचं मदत मागण्यासाठी सांगा ना. असे जर आज या माणसाला कदाचित याला दिसत असेल, याला कळत असेल की बाई चुकतीये, कदाचित तो बोलतही असेल, परंतु अशाही जसं महिला आयोगामध्ये तक्रार केल्यानंतर ती कुठेही त्याची वाच्यता होऊ देत नाही. त्या दोघांनाही बोलून घेतात शासकीय महिला आयोग असल्या कारणाने, आणि तिथे ते लक्ष द्यायला, त्या महिलेच्या बाजूने न्याय देण्याचा प्रयत्न करतात. त्याच पद्धतीमध्ये पुरुषांच्या बाबतीतही व्हायला पाहिजेत की काही गोष्टी अशा असतात की पुरुष मंडळी नाही ते बाहेर सांगू शकते कुणाला. त्यावेळेला त्या पुरुषांना, संबंधित पुरुषांना बोलवून किंवा त्याच्या बायकोला बोलवून हे प्रकरण समाजामध्ये याची वाच्यता न होता बाबा दोघांनाही समंजसाने सांगावं किंवा समंजसाने त्यांना वेगळं करावं. हे काय एकमेकांना मारून टाकण्या इतपत या बायकांची मजाल झालेली आहे किंवा हिंमत वाढलेली आहे. काय करावं? किती म्हणजे प्रकरण असतं वेगळंच आणि त्याला सरकारला दोष द्यायचं, हे कुठपर्यंत योग्य आहे मला सांगा ना. मारलेलं त्या बाईने, आणि त्यावेळेला काय चाललं महाराष्ट्रामध्ये, काय चाललंय, कुणाचं कुणाला भय राहिलं नाही. दिवसा ढवळ्या आमदारांच्या मामांना नेलंय, किडनॅप करून नेलंय. आमदारांचा मामा जर सुरक्षित नाही तर आपल्यासारखे. अरे मुळात मध्ये काय बघा, प्रकरण उलगडल्यानंतर, त्याचा उलगडा झाल्यानंतर आपल्यालाच लाज वाटते आपण कुठल्या प्रकरणावर बोललो होतो, नाही का.
असेच काहीसे प्रकरणं असतात आणि त्याचे धागेदोरे फार कुठंतरी वेगळेच निघतात. ते म्हणजे असं असतं की विचारच करू शकत नाही, ते वेगळंच कुठंतरी जाऊन तिसरीकडेच त्याचं ते उघडकीस येते. तर असा तो जो आहे पुण्यामध्ये योगेश अण्णा टिळेकर यांच्या मामाचं जे काही मर्डर झालं होतं, त्यांचं अपहरण झालं होतं, त्याच्यानंतर त्यांचं मर्डर करण्यात आलं होतं आणि त्याचे धागेदोरे हे असे निघालेत की त्यांच्याच सौभाग्यवतीने म्हणजे त्यांच्याच पत्नीने त्यांचं मर्डर केलेलं आहे प्रेम प्रकरणातनं. त्यांच्या पत्नीने स्वतः त्यांची सुपारी दिलेली होती आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे, अरेस्ट पण केलेला आहे. हा प्रकार आहे. तर मला विनंती आहे, असं कुठं आपल्या आजूबाजूला घडत असेल तर बाबा हो, सतर्क राहा, सावध राहा. बायका फार बिथरल्यात रे बाबांनो. बायका इतक्या बिथरल्यात की त्या म्हणजे काय सांगावं तुम्हाला, की त्यांना वय कळत नाहीये, समोरच्या मुलाचं वय कळत नाहीये, त्या इतक्या अंधाधुंद झाले त्या. अरे कुठल्या गोष्टीवर प्रेम करताय तुम्ही, त्याला प्रेमाची व्याख्या देताय तुम्ही. परवा एका पोलीस स्टेशन मधनं फोन आला होता, त्या बाईपेक्षा 7 वर्षांनी लहान मुलासोबत त्या बाईने लफडं केलं. 7 वर्षांनी लहान मुलासोबत. हा, हिला 2 जुळे मुलं, ही बाई ते मुलं सोडून आलीये, त्या मुलासोबत येऊन राहते तिच्यापेक्षा 7 वर्षांनी मुलासोबत. बरं ते मुलं पण काय मोठे नाही ओ, जुळे मुलं. हिला ते लेकरं अक्षरशः 8 महिन्याचे लेकरं सोडून आली ही बाई. हिथं ज्या वेळेला नवऱ्याने तिचा तपास लावला, नवरा इथं तिला घ्यायला आला, त्यावेळेला ही बाई जायला तयार नाही. हे चल, मला तुझ्यासोबत राहायचं नाही, मला याच्याच सोबत राहायचं. काही गोष्टी ना, खरं सांगते, मला त्या मुलांना त्यांची आई द्यायची होती. मी काय केलं असं त्याच्यासाठी तुम्हाला सांगू शकत नाही. पोलीस सुद्धा हतबल झाले होते. ताई तुम्ही या ठिकाणी तुम्ही या, आता आम्ही हतबल झालोय. कारण तो नवरा रडतोय की त्या लेकरांना म्हणजे आईची गरज आहे. ती लेकरं पण घेऊन नाही आली, सोडून आली लेकरं तिथंच. तो नवरा म्हणायचा फक्त ते तुझ्या अंगावर दूध पितायत तोपर्यंत राहू दे, मी परत घेऊन जाईन, तुला नाही यायचं नको येऊ बाई, माझेच लेकर आहे ते मी घेऊन जाईन. तरी त्या बाईचा तोरा काय. मग केलं बरोबर तिला कायदेशीररित्या. मग पोरगा म्हटला मला नाही राहायचं हिच्यासोबत. पोरगा काय म्हटला, मला हिच्यासोबत राहायचं नाही. आता तुम्हाला सांगते, मुलगा होता 19 वर्षाचा. कारण कायद्याने मुलाचं वय किती पाहिजे बालिक होण्यासाठी, हा जो माझा मुद्दा आहे ना, हा नमूद करून घ्या. मुलाचं वय पाहिजे 21 आणि मुलीचं वय पाहिजे 18. आता ही बाई त्याच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठी, बरं का. मुलगा किती, 19 वर्षाचा. 19 वर्षाच्या मुलाला घेऊन ती बाई पळून आली. ज्या वेळेला ही ऐकायला तयार नव्हती ना, त्यावेळेला त्या मुलाच्या आईवडिलांना मी विचारलं की तुम्हाला तुमचा मुलगा हवाय? ते म्हणले कुणाला नाही पाहिजे, ते 7 वर्षांनी मोठी बाई, 2 लेकराची आई आहे, आम्ही कसं बरं हिच्यासोबत आमच्या पोराला. पण पोरग पण ऐकायला तयार नव्हतं. म्हटलं द्या तुम्ही इथं, ह्या बाईने माझ्या पोराला किडनॅप करून आणलाय. अगदी बरोबर, पोरगा नाबालिक आहे, पोराला बालिक व्हायला अजून 2 वर्ष बाकी आहे. कारण मुलाचं वय किती पाहिजे, 21 वर्ष. त्यांना म्हटलं द्या तुम्ही अर्ज, पोलिसांना करा तुम्ही कंप्लेंट, या बाईने माझ्या मुलाला आणलाय. त्या पोराला म्हणलं आता तुझा जाशील कुठं, बाल सुधारगृहात, आणि हिची होईल म्हणलं रवाना, हिने किडनॅप करून आणलेला आहे तुला हिच्यावर केस होईल. होती बरं का, लक्षात ठेवा. जर हा माझा मुद्दा जो आहे ना, तो सगळ्यांनी लक्षात घ्या. ज्या वेळेला मुलीचं वय 18 असतं आणि मुलाचं वय पण 18च असतं, किंवा मुलाचं वय 20 असेल, 21 नसेल, तरी सुद्धा मुलाचे आई वडील कंप्लेंट करू शकतात, माझा मुलगा नाबालिक आहे. 21 वर्ष झाल्याशिवाय मुलाचं वय कंप्लीट होत नाही. त्यामुळे जर असं कुठं प्रकरण घडलं असेल की मुलगा 18 वर्षाचाच आहे किंवा 19 वर्षाचा आहे, तर मुलाचे आई वडील हे करू शकतात की माझा मुलगा नाबालिक आहे, आम्हाला हे मान्य नाही. त्यावेळेला त्या मुलाला बाल सुधारगृहात ठेवण्यात येतं, किंवा मग त्याने जर म्हटलं की नाही मी आईवडिलांकडे राहीन, तर आईवडिलांकडे ठेवण्यात येतं. त्याच्या मनाने तो म्हणेल तिथं त्याला ठेवण्यात येत नाही, किंवा तो जर म्हणेल नाही मला या मुलीसोबत राहायचंच, त्याच्या म्हणण्याला मान्यता दिली जात नाही. कारण तो बालिक नाही, नाबालिक आहे. आणि तेच आम्ही तिथं हत्या. आणि मग ही बाई पण तयार झाली जायला घरी की मी पण जाते म्हणून. नाही मला माफ करा. मग तिच्यावर ज्या वेळेला म्हटलं तिला तुझ्यावर गुन्हे दाखल होणार आहे आता किडनॅपिंगचे, तू या पोराला डांबून ठेवलं होतं आणून, तू आणले, त्यावेळेला बाई मग लागली लोटांगण घ्यायला. म्हणजे असे प्रकार घडतायत, काय सांगायचं तुम्हाला, भयंकर प्रकार आहे ते. भीत कोणीच कोणाला नाहीये, यांना कायद्याची भीती नाही, कायद्याची भीती नाही, लक्षात ठेवा. इतके बिथरल्यात बायका, इतक्या बिथरल्यात ना, तुम्हाला सांगते. खरं तर मुलींची संख्या कमी आहे, मुलं बिथरायला पाहिजे, त्या बायकाच बिथरल्यात. ह्या 2-2, 3-3 लेकरं झालेल्या बायका लेकरांना सोडून पळून येत आहेत. काय यांनी लफडे लावलेत करणं यांचं यांना माहिती. आणि कशासाठी
ज्या जागेला घाण येते ज्या जागेहून, त्या जागेच्या उगाच बोलून नाही बोलायची वेळ, त्याच्यावर तुमचं प्रेम, मलमूत्र ज्याच्यातनं बाहेर येतं त्या जागेवर तुमचं प्रेम, आणि त्याच्यासाठी तुम्ही अख्खे नातेवाईक, अख्खे सगळं काही पार पोटच्या गोळ्यांना फेकून तुम्ही पळून येताय ग दलिंदर बायकांनो. काय म्हणावं तुम्हाला, काय म्हणावं तुम्हाला? कशी तुमची हिंमत होती पोटचे गोळे सोडून यायची? किती नीच, म्हणजे काय कुठं चाललाय, कुठं चालली आपली संस्कृती? आपल्या देशाची संस्कृती नाही हो. आपल्या देशामध्ये काय आहे बघण्यासारखं? आपल्या देशामध्ये आपल्या देशाचे संस्कार आणि संस्कृती, बाहेरच्या देशातनं लोक आपल्या देशातली संस्कृती बघण्यासाठी येत आहेत. पाश्चात्य देशातले लोक आपली संस्कृती हे करायला लागलेत, अंगीकारायला लागलेत. बघा तुम्ही अमेरिकेमध्ये, बघा तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये, लंडनमध्ये, अरे काय कृष्णाची भक्ती करतायत, काय वेडे झाले, तल्लीन झालेत राधाकृष्णाच्या भक्तीमध्ये. त्यांचा पोशाख बघा ना, आपण बघा काय करतोय. एवढं वाईट चाललंय ना, कुठं चाललंय तेच माहिती नाहीये. सांगा आज्या बाईने त्या, म्हणजे तिने हा सुद्धा विचार केला नाही की माझा भाचा कोण आहे, माझा भाचा आमदार आहे, माझा भाचा एवढा नामवंत आहे, मी म्हणजे या प्रकरणासाठी म्हणजे तिने काय तिच्या डोक्यात असेल बरं? तिला वाटलं नाही का की मला पकडल्या जाईल, मला नाही का सजा होईल? काय तिने विचार केला असेल बरं? कसं काय बायका, तुला नव्हतं ना पटत बाई, तू जाऊ शकत होती निघून, काय हरकत नाही, तू निघून जाऊ शकत होती, त्याला सोडून द्यायचं होतं. तू मस्त किती बायका, तू त्याला जीवाने घालवलाय ग बाई. हा, आता गुटरुगू कर तू आतमध्ये, कोण तुझा प्रिय करे त्याला घेऊन जा, तिथे जाऊन आतमध्ये गुटरुगू कर. अरे मारून टाकताय तुम्ही, इथपर्यंत तुमची मजाल फालतू गोष्टींसाठी. चला हरकत नाही, काय सांगायचं. वैशालीताई माझा स्पष्ट मत लाईव्ह या चॅनलला माझा नंबर आहे, तुम्ही जाऊन घेऊ शकता. त्या चॅनलला माझा नंबर आहे, स्पष्ट मत लाईव्ह या चॅनलला जा, तिथे माझा नंबर तुम्हाला मिळेल.